हे 6,000 एकर होतं आमचं. कुठं कुठं होतं आम्हाला माहित नाही. हा, मूळ हे सगळं म्हणजे हे सार्वजनिक गणपतीचे जनक म्हणजे शेटे म्हणायला हरकत नाही. तिथं आम्ही मल्लिकार्जुन मंदिर बांधलं. आज पेशवे ज्या वेळेला इथे येत होते त्यावेळेला आमच्या इथंच उतरत होते. भरपूर त्यांनी कामं केली. वारदांचा काय इतिहास सांगेल तेवढं कमी आहे. पेशव्यांनी ती माधवपेठ वसवून बाजारपेठ चालू केली सोलापुरात. ऍक्च्युली थोबडेंनी सहखर्चाने बांधलेलं आहे. आमच्या पूर्वजांचे पुतळे आहेत तिथं शिखरावर. हे त्यांनी सांगणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे इतिहास, खरा इतिहास लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. अतिशय वाईट वाटतं हे शेतकऱ्यांचा कारखाना ह्या माणसांनी देशोधडीला लावला. ह्याच्याकडनं भरून घेतल्याशिवाय ते कारखाना ऊर्जित अवस्थेत येणं कदापि शक्य नाही. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सोलापूर शहराचा इतिहास आणि सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं घराणं आणि ज्या घराण्याला 300 वर्षाचा संदर्भ आहे, म्हणजे जसं की निजाम, पेशवे आणि इंग्रज आणि आता चालू स्थिती, ह्या सगळ्याचा संदर्भ आणि त्या संदर्भातून त्या घराण्याला लाभलेलं वैभव आणि त्या वैभवामधूनच सोलापूरच्या एकूण जडाघडणीमध्ये, एकूणच सोलापूर शहराच्या उभारणीमध्ये, एकूणच शहराच्या सामाजिक राजकीय जे काही उलतापालता झाले आहे त्या सगळ्या घडामोडीमध्ये थोबडे घराणं हे खूप मोठं आहे. आणि थोबडे घराण्याला एक इतिहास आहे. त्या घराण्याचं वैशिष्ट्य असं की इंग्रजाकडून रावसाहेब ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती. आणि त्या घराण्याचा इतिहास आपण आता जाणून घेणार आहोत. आणि हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत थोबडे घराण्याचे सर्वात मोठे आणि त्या घराण्याचं प्रतिनिधित्व करतायत संजय थोबडे. नमस्कार मालक. नमस्कार. आणि खूप खूप आभार की थोबडे घराण्याचा इतिहास सांगण्यासाठी तुम्ही आवर्जून इथपर्यंत आलात. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. सोलापूरकरांकडून आणि माझ्याकडून तुमचे आभार व्यक्त करतो. थोबडे घराण्याचा परिचय करून देण्या अगोदर थोबडे घराण्याच्या कुटुंबाचा परिचय करून दिला तर बरं होईल. नमस्कार, धन्यवाद आणि मला इथं बोलवल्याबद्दल. आमच्या घराण्याचा इतिहास म्हणजे तो चालू फार 300-350 वर्षापासून होतो. परंतु जवळजवळ एक 205 वर्षापूर्वी म्हणजे 1820ला आम्ही ते मल्लिकार्जुनाचं देऊळ बांधलं. त्यावेळेला मुसलमानाच्या आमदनीचं जे किल्ल्यामध्ये देऊळ होतं सिद्धरामेश्वरांनी बांधलेलं. एक विनंती अशी करतो की मूळचे थोबडे कुठले? मूळचे थोबडे इथलेच, सोलापूरचे. हो. मूळ थोबडेंच्या घराण्यामध्ये किती बंधू? मूळ थोबडे एकच असणार. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो, हे जे जमीन आहे म्हणजे कसबा ज्याला म्हणून ओळखलं जातं, हे पूर्ण आमच्या शेतात कसबा वसलेला आहे. म्हणजे तुमचं शेत तिथं आम्ही मल्लिकार्जुन मंदिर बांधलं. नाही, स्वखर्चाने बांधलेलं आहे. थोबडेंनी सहखर्चाने बांधलेलं आहे. आमच्या पूर्वजांचे पुतळे आहेत तिथं शिखरावर पाठीमाग. हा, अजूनही आहेत, आत्ता बी आहे. मूळ मंदिर किती आहे? मूळ पूर्ण मंदिर ते जागा आमचंच किती पाठीमागचं ते हे आहे तालीम, ते तालमीत जागा बी आमचीच, आम्हीच दिलेली आहे तालमील जागा. इव्हन हे 2 मशिदीला जागा आम्हीच दिलेली आहे. हा, हे पूर्ण जागा आमचंच होतो. तुमचे पूर्वज राहायला कुठं होते? तुमचं शेत इथं होतं तर इथंच राहत होते. शेतातच सगळं त्यावेळेला पूर्वी शेतात असत. बर. मग त्यांना ते मल्लिकार्जुन देऊळ बांधले. आजही ते आमच्या घराच्या पाठीमागचा रस्ता जिथून ते नंदीध्वजाची मिरवणूक चालू होती, तो रस्ता 4 फुटी होता. ते रस्ता आमचं घर कापून तिथं आमचं विहीर होती. ती विहीर बुजवून त्या ठिकाणी रस्ता तयार केलेला आहे. आणि आज पाठीमागचा रस्ता, त्या पाठीमागची जागा पण आमचीच आहे. पुढचा रस्ता आमचाच आहे, त्याच्या पुढची जागा पण आमचीच आहे. त्याच्यानंतरचा रस्ता आणि त्याच्यानंतरची जागा आजही आमचीच आहे. गवंडी गल्लीतलं ते जे मोकळं मैदान दिसतं ना तुम्हाला, जिथं ते गाड्या बिड्या उभारल्या असते, ते जागा आजही माझ्या नावावर आहे. हा, आणि ती उर्दू शाळा तिथं जी आहे, ती उर्दू शाळेची जागा आमचीच, आम्ही दिली महानगरपालिकेला.
पण असंही आम्हाला संदर्भ मिळतो की ज्यावेळेस मल्लिकार्जुन देऊळ बांधायचं होतं त्यावेळेसच ती वडरगल्ली वसली. ती तिकडं होती कुठं फलटण गल्ली जिथं आहे, वडर गल्ली फलटण गल्लीमध्ये होती. त्याला वडर गल्ली म्हणूनच ओळखले जाते आज बी जुने लोक. नंतर ना ते पेशव्यांनी ज्या वेळेला ती माधवपेठ म्हणून, आता मंगळवारपेठ म्हणून जे ओळखलं जातं ते माधवपेठ होतं, ते माधवपेठ म्हणून ओळखलं जातं. तिथं ते दुकानं बाजारपेठ वसवण्याकरता त्यांनी वडर लोकांची वस्ती तिथनं काढून तरडी नाक्यापाशी दिली त्यांना. अच्छा, मी एक असा संदर्भ घेतो की निजामापासूनचा थोबडे घराण्याशी संबंध काय? निजामाशी वगैरे आमचा काय संबंध एवढा आलेला संबंध नाही आलेला कधीच. पण रजाकाराच्या काळात आमच्या घराण्याने फार हे केलेलं आहे. काय म्हणजे म्हणजे वैशिष्ट्य काय? त्यावेळेला उदाहरणार्थ इथं आपल्या सोलापुरात एक दोन गोष्ट होत्या. रजाकाराशी लढणारे दोन ग्रुप होते. एक मक्का निंबर्गी म्हणून एक होता, त्याचा एक होता, आणि एक पत्रा तालमीत एक होता. त्यांच्या दोघांमध्ये थोडं वैमनस्य होतं. वैमनस्य म्हणजे त्यांनी दर अमावस्याला का काय तर एक मर्डर कोण तर ह्यानी तर त्याचा करणार, त्यांनी तर ह्याचा करणार. मग ते माझ्या वडिलांनी मिटवलेले आहेत. हा अच्छा, हा. ते जे त्यांचे प्रकार घडत होते ना, ते सगळं त्यांची बैठक घेऊन ते तुम्ही आपसात भांडून का उपयोग आहे, तुम्हाला रजाकाराबरोबर भांडायचं आहे ना, तुम्ही रजाकाराबरोबर भांडा, आपसात कशाला भांडणं करता, म्हणून ते सगळ्यांना हे समजावून सांगून ते मिटवले. हा जसा झाला निजामाचा संदर्भ, म्हणजे निजाम किंवा आदिलशाह यांच्या बरोबरचा कधीच तुमच्या राजा संबंध आला नाही, पण पेशव्यांचा मात्र संबंध आणि त्या घराण्याचा असलेला एक जवळीकता काय, तो इतिहास काय? पेशवे ज्या वेळेला इथे येत होते त्यावेळेला आमच्या इथंच उतरत होते. तो काळ खरं कधीचा म्हणजे आता ते काळ मला व्यवस्थित सांगता येणार नाही, परंतु ज्या वेळेला पेशव्यांना अटक झाली, कुठल्या पेशव्यांना? लास्टचे पेशवे, दुसरा पेशवा, मग त्यांना ज्या वेळेला अटक झाली इंग्रजाकडून, ते सोलापूरहूनच तिकडे गेले होते. हा, सोलापूरला पेशवे यायचे, हा, कुणाकडे उतरायचे? आमच्याकडेच उतरत होते. त्यामुळंच ते आमच्या बाहेरच्या घराला ते माडी जे बांधलेलं आहे ते पेशव्यांना उतरण्याकरताच बांधलेलं आहे. त्यामुळं आमच्या घराला दोन नगारखाने आहेत, एक हात एक आहे, ते तिथपर्यंत आमचं घर होतं ओरिजिनल. मग पेशव्यांच्या काळात हे बांधण्यात आलं म्हणून ते दोन नगारखाने आहेत आमच्या घराला. किती पेशव्यांचा सहवास लाभला थोबडे घरांकडे? नाही, तेवढं एक दोनच लाभला असेल, परंतु त्याचे मला ऐतिहासिक पुरावे मी गोळा करतोय, अजून मला तर काय मिळालेले नाही आहेत. मग पेशवे पण आमच्या इथं वंदता आहे की इथं उतरत होते, आणि अक्कलकोटचे महाराज तर आमच्याकडे उतरल्याचे वगैरे सगळे आमच्याकडे संदर्भ आहेत, पुरावे आहेत सगळे. म्हणजे जसं की कसं एक संदर्भ एखादा कुठला? म्हणजे वारदांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, पुण्यश्लोक वारद म्हणून जे पुस्तक छापलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये एक उल्लेख असा येतो की त्यावेळेला शाळा वगैरे असत नव्हत्या, तर मास्तर असत होते, मास्तराकडे शिकायला जात होते लोक. मग ते वारद एकाकडे शिकायला जात होते, आमचे आजोबा एकाकडे शिकायला जात होते. मग ह्या दोन मास्तराचं नागपंचमीला मिरवणूक निघत होतं की पाटी पुस्तक वगैरे घेऊन. मास्तर लोकांची मिरवणूक निघायची? मास्तर लोक म्हणजे हे दोन मास्तर, हे दोनच मास्तर? मग थोबड्यांची भारी आहे का वर्धाची मिरवणूक भारी आहे असं इथं सगळ्या गावामध्ये चर्चा असत होतं. एक वर्षी अक्कलकोटचे महाराज आमच्या इथं उतरले होते, त्यांचे उंट घोडे हत्ती बित्ती सगळे होते. मग गावात असं चर्चा तापा लागला होता की यावेळेला थोबडे लय खतरनाक मिरवणूक काढतात, असं काढतात तसं काढतात म्हणून म्हणाल्यावर शेवटी कलेक्टरने येऊन विनंती केली की हे काय तुम्ही काढायला जाऊ नका, आता मिरवणुका उगा ते काय तर लोकांमध्ये लय ताप वाढलाय, तुम्ही काढायला जाऊ नका म्हणल्यावर कलेक्टरच्या विनंतीला मान देऊन त्या वर्षीपासून ते मिरवणूकच बंद झालं. मला थोबडे घराण्याच्या बरोबर आणखी एक तोलामोलाचं घराणं म्हणजे वारदांचं घराणं. वारद नंतर आले, वारद, काळादी, हे अब्दुलपूरकर, हे सगळे लोक नंतर आलेले आहेत. सोलापुरातील मूळ लोक म्हणलं तर धुम्मा, पसारे, इटाणे, गांजाळे आणि त्यानंतर मसरे, भोगडे, हे मूळचे. भोगडे सुद्धा नंतर आलेत, मेंगाणे सुद्धा नंतरच आलेत, चाकोते तर लय नंतर आलेत. वारद हे मूळचे कुठले मग? वारदवाडी म्हणून तिकडे गाव आहे बार्शीकडे, हा, तिकडचे. हा. म्हणजे काय नोकरीसाठी का व्यवसायासाठी? नाही, व्यवसायासाठी. काय त्यांचं काय? भरपूर त्यांनी कामं केली. वारदांचा काय इतिहास सांगेल तेवढं कमी आहे, पण फक्त तेवढं आप्पासाहेबांनीच केलं आणि बाबासाहेबांनी घालवलं. जास्त वर्ष टिकलं नाही त्यांचं वैभव, जास्त पिढ्या टिकलं नाही. हा,
आप्पासाहेब फार मोठे कर्तृत्वान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या प्रमुख सेवक जनामध्ये काडादी आहेत, चाकोते आहेत. सेवक म्हणजे मुनीम या अर्थी घ्यायचं का? काय मुनीम, सेवक म्हणजे सेवक. हा हा. काडादी आहेत आणि भरपूर लोक आहेत. चाकवते? हा, चाकोते त्यांच्याकडे कामालाच होती की. कामालाच होते. बर, हा जसा संदर्भ आपण घेतो तसाच आणखी एक संदर्भ असा की पेशवेकालीन सोलापूरची व्यवस्था किंवा बाजारपेठा, मूळ पेठा आणि रहिवासी जे काय पेठा आहेत ही वसल्या, हे नेमकं काय, कशा पद्धतीने? पेशव्यांनी ती माधवपेठ वसवून बाजारपेठ चालू केली सोलापुरात. ऍक्च्युली मूळ पेठा किती वसवल्या आणि मूळ रहिवासी पेठा किती होत्या? नाही, माधवपेठ हे एकच पेशव्याने वसवलेले आहे. आणि नंतर ना ते पहिला त्याच्या अगोदर ते औरंगजेब वगैरे आला होता त्यावेळेला ते बेगमपेठ, विजापूर वेस हे ते सगळं ते तिथं होता तो. हा, औरंगजेब. हो. मग आणखी एक संदर्भ असा घेतो की मी जसं की आता आणखी एक घराणं आहे देशमुख घराणं. देशमुख घराणं आणि थोबडे घराणं. देशमुखांचं काय काम होतं आणि तुमचं काय काम होतं? ऍक्च्युली आम्ही वतनदार. बर. आणि देशमुख हे देशमुख आहेत. हा. आणि म्हणजे वतन गोळा करणे वगैरे, इनाम कमिशन म्हणून जे आहे होतं नेमलेलं ब्रिटिशांनी, म्हणजे कुणाकुणाला काय इनाम आहेत, काय नाही, हे आहेत, ते आहेत. ह्याच्यामध्ये माझ्याकडं कागदपत्र त्या इनाम कमिशनचे अवेलेबल आहेत. तुम्हाला कधी बघायचं असलं, कोणालाही बघायचं असलं तर मी दाखवू शकतो. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर की देशमुख, शेटे, कुलकर्णी आणि काय देशपांडे वगैरे असे काही नावं आहेत, हे सगळे शासनाचे नोकरच आहेत आणि ह्यांच्याकडून कुठलाही व्यवहार करू नये असं त्यात स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे हे शासनाचे, म्हणजे मग त्यावेळेस ते शासनाचे नोकर नाही, ह्यांनी इथनं ते वसूल करायचं सगळं काय असेल ते सारा वगैरे आणि ते शासनाला द्यायचं. म्हणजे ह्या पद्धतीची हे काम कुलकर्ण्याने हिशोब ठेवायचा. हा, जोशाने काय कशी होती तेव्हा? जाती व्यवस्था कशा पद्धतीने होती? जाती व्यवस्था म्हणजे ते सगळं होतच की. सोलापुरामध्ये ऍक्च्युली जाती व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात अशी नव्हती. एक तर मेन सगळ्यात मोठे लँड ओनर म्हणजे लिंगायत लोकच फक्त. बरोबर. बाकी दुसऱ्या कोणाचीही लँड ओनरशिप नव्हत्या. त्या सगळ्या नंतर न झालेल्या आहेत. बर. हे वस्त्या वसवले देशमुखांकडून हळूहळू एक जण काही येऊन बसत होते. आता एक गांजाळे म्हणून तुम्हाला सांगितलं मी फॅमिली, तर त्या फॅमिलीचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं गुऱ्हाळ वर्षभर चालू असत होतं. वर्षभर गुऱ्हाळ चालू असलेलं फॅमिली म्हणजे गांजाळे. आणि त्याचा मृत्यू असा झाला, वारदाने ते इंद्रभवन बांधायला काढले होते त्यावेळेला गावातनं लोक तिथं जाऊन शेकोटे पेटून शेकवा दिगत बसत होते. तर एक दिवशी असंच तिथं शेकोटी पेटवत बसलं असताना ते त्यांच्या गळ्याला असं ते बंदुकीचा जे पट्टा होता हे काडतुसाचा, ते असं केल्यावरती ते दाड सगळं उडून ते मेले आणि ते घराणंच नामशेष झालं. फार मोठं घराणं होता गांजाळे म्हणजे. आता कोणीच नाही, कोणी नाही. पसारे इथलेच. तुमची जमीन जर का मी विचारली तर कुठपर्यंत? आणि 6,000 एकर होतं आमचं. कुठं होतं आम्हाला माहित नाही. बिंडीमध्ये बी आमच्या जमिनी होत्या. ते इंडीमधल्या जमिनी तिथं फुकट देऊन आलेत नातेवाईकांना. कोण करणार मग? आता मला ऐकायला आवडेल की मल्लिकार्जुन मंदिर बांधलंच का? नाही, ते मुसलमानाच्या आमदानीत तिथं आज जायला पूजा अर्चा करायला त्रास व्हायला लागला म्हणून हे मंदिर बांधून तिथलं लिंग आणून इथं स्थापना केलेली आहे. म्हणजे कुठपर्यंत तुम्ही पूजेला जायचो? किल्ल्यात आहात. हा. किल्ल्यामध्ये कुठल्या ते बाजूला? ते इकडं हे रेवणी मारुतीच्या तिकडनं रेवणी वेस आहे की. म्हणजे तिथनं आत जे दरवाजा जातो त्या दरवाजा तिथनं आत गेल्यावरतीच आहे ना ते मंदिर. बर. ते मूळ मंदिर तिथं आहे. मग हे मंदिर बाहेरचं कुठलं? आता आम्ही आणून इथं बांधलो. ते तुम्ही तिथून लिंग आणून इथं बांधलं त्यावेळेस? आता तिथं ते सरस्वती मंदिर वगैरे ते आहे ना शाळा, ते सर्व जमीन आमचं होतं. तिथं 2 एकर जमीन होतं आमच्या पाण्यात. आमच्या वडिलांच्या पाण्यात तिथं 2 एकर जमीन होतं. आता आमचं तिथेच लॉज बीज आहे की मेलीचं. ते सर्व जमीन आमचंच आहे.
बरं, तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमचं मूळचं घर आणि मल्लिकार्जुन देऊळ ह्याच्यामध्ये एक भुयारी रस्ता होय, आहे होय, म्हणतात होय. ते आम्ही काय? पण ऐकतो तिथं आमच्या घरात तळघर आहे, तळघरातनं परत खाली जायला एक वाट आहे, परंतु ती फरशी टाकून बंद केलेली आहे. आम्ही काय कधी गेलो नाही, बघितलं नाही. म्हणजे काय कशासाठीची ती म्हणते व्यवस्था? काय त्यावेळेला बायकांनी वगैरे जायला वगैरे केले असतील. बर, मग हा झाला पेशवेकालीन इतिहास आणि त्या पेशव्यांनंतर इंग्रजांचा इतिहास. इंग्रजांमध्ये रावसाहेब ही पदवी मिळाली का आणि कसं बदल? म्हणजे एक वतनदार लोक, चांगली लोक, फार म्हणजे सर्व सर्व लोकांचा विश्वास असलेले लोक. आता हे मसरेंच्या आजोबाचं त्याला काय म्हणते, मृत्यूपत्र माझ्याकडे आहे. होडगे अप्पोर जे आहेत ना, ते मूळ होडगे अप्पोरचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे, ओरिजिनल मृत्यूपत्र. हा, असं अनेक आहेत. काही लोकांचे वाटणीपत्र माझ्याकडे आहेत. म्हणजे ते एक मोठे माणसं यांच्याकडे दिलं तर त्याने होईल असं बघतात बाबा म्हणून एक विश्वास असत होतो लोकांचा. असं अनेक आहेत कागदपत्र. ते वारद पाठशालेचं मूळ घटना माझ्याकडे आहे, हाताने लिहिलेलं. संस्कृत पाठशाळा जी वाडदाने काढली होती त्याचं मूळ माझ्याकडे आहे. काय सांगाल वैशिष्ट्य थोपडे घराण्याचं? थोबडे घराणे म्हणजे हे अतिशय नामवंत घराणे होते आणि जवळजवळ त्या देऊळ बांधायच्या अगोदरच 1805 साली आम्ही सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी स्थापना केली. आमच्या आजोबाने धर्मराव बिन अण्णाराव थोबडे म्हणून होते त्याने त्यांच्याकडून हे सिद्धेश्वर देवस्थानाची स्थापना झालेली आहे. त्या प्रकारचे सर्व कागद माझ्याकडे आहेत आणि ते लवकरच त्याचा बी निर्णय होईल. आता आपण नेमका आता तुमच्या काळातल्या त्या दरम्यानच्या इतिहासामध्ये पण रॉय ही पदवी किंवा रावसाहेब ही पदवी इंग्रजांनी दिली, त्यावेळेस रुतबा कसा होता थोबडे घराण्याचा? थोबडे घराण्याचं म्हणजे आमचे आजोबा जर करता का बाहेर तिथं उभारले असतील, बसले असतील ना, तर एक माणूस सुद्धा त्या रस्त्याने येत नव्हता. बायका तर सोडा, एकही माणूस असा रस्ता क्रॉस करून जात नव्हता, कोणीही. समोर राहायचं हेच नाही. आता जर का मी विचारलात की आता थोबडे घराण्याचे मूळ थोबडे घराण्याचे कोण कोण आहे? कसं आहे, आमच्यामध्ये आहे ना, एक पिढी आड एक पिढी धर्मराव आणि भीमाशंकर असेच नावं देत गेले असते. पूर्वी प्रत्येक घराण्यात असं असत होतं. मोठ्या मुलाच्या मोठ्या मुलाला आजोबाचं नाव हा प्रघात होता. त्या हिशोबाने माझं नाव धर्मराव आहे. मी धर्मराव भीमाशंकर थोबडे आहे. तर पुढचं जे होईल ते भीमाशंकर धर्मराव थोबडे होईल. असं हे. तुम्ही किती भाऊ? आम्ही 2 भाऊ. कोण कोण? महेश आणि मी. महेश आमचं मुन्ना मला वारले. हो, तुम्ही 2 भाऊ. चुलते कोण कोण? आमचे 3 म्हणजे वकील साहेब होते आमचे, शिवशंकर ॲडव्होकेट शिवशंकर थोबडे. त्यांना आम्ही पप्पा म्हणायचो. त्यांचे मिसेस म्हणजे शेटे यांचे मुलगे होते, त्यांनी आम्ही त्यांना मम्मी म्हणत होतो. आमचे लहान काका म्हणजे प्रभाशंकर, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो आणि ते आहेत आजही. आणि त्या आमच्या मिसेसला आम्ही काकू म्हणतो. बर. शेटे घराण्याचा खूप मोठा इतिहास. शेटे घराण्याचं मूळ म्हणजे इतिहास म्हणजे सर्वात दुर्लक्षित झालेला इतिहास आहे ते. तर रामचंद्रप्पा मल्लिकार्जुनप्पा शेटे म्हणजे आमचे मिलिंदचे आजोबा, त्यांच्या घरात गौरी गणपती असत होते. तर त्या गौरी गणपती समोर आरास म्हणून हा आजोबा गणपती तयार केला गेला. त्या आराशीला तो गणपती त्यांनी ठेवलेला होता. आणि गौरी गणपतीला पान सुपारी वगैरे कार्यक्रम असत होते. सगळे गावातले लोक वगैरे येत होते. कुणाला काही आमंत्रण निमंत्रणाची गरज असत नव्हती. सगळे जाऊन व्यवस्थित जाऊन काय असेल ते सगळं खायचं प्यायचं करून पान सुपारी घेऊन निघणार. तर ते गणपती केल्यावर आता गणपती करायचं काय, मग ते बाजूला त्रिपुरांतकेश्वरचं मंदिर आहे, त्या गणपती तिथं ठेवत होते. मग पुढच्या वर्षीच्या हे काय म्हणते होतं आपलं गणपती आपण बसवतो त्यावेळेला ते काय करायचं, मग आता बाहेर आणून बसवले, पूजा अर्चा चालू केले. मग बाजूला श्रद्धानंद समाज होते, त्यांनी पूजा अर्चा करायला चालू केले. मग हळूहळू मग ते श्रद्धानंद समाजच करत गेले नंतर ना. आणि ते मूळ त्याला शेटे गणपती म्हणूनच ओळखला जात होता. त्यानंतर ना हे अनेक गणपती बसायला आल्यावरती ह्या सगळ्याचा पहिला गणपती म्हणून त्याला आजोबा गणपती नाव देण्यात आलं. पण टिळकांचा संदर्भ येतो इथं.
होय की टिळक मग वारदान सोबत वारदानचे मित्र होते टिळक. अरे बापरे. अप्पासाहेब वारदानचे एकदम जिवलग मित्र होते टिळक. हा. आणि ते इथं ज्या वेळेला वारदानकडे आले होते त्यावेळेला ते तो गणपती बघितला त्यांनी. म्हणल्यावरती तिथून त्यांना ती कल्पना सुचली की बाबा असं सार्वजनिक गणपती बसवून म्हणजे लोकांना एकत्रीकरण करून ते ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा करायला सोपं जाईल. या हिशोबाने त्यांनी गणपती स्थापना सार्वजनिकरित्या करायला चालू केली. म्हणजे हा मूळचा इतिहास आहे. हा मूळ हे सगळं म्हणजे हे सार्वजनिक गणपतीचे जनक म्हणजे शेटे म्हणायला हरकत नाही. अरे बापरे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इव्हन देशभरात जगभरात. आमच्या लहानपणी मी 5वी 6वीत असताना ते त्रिपुरांतकेश्वर लिंगातनं ते गणपती काढून बैलगाडीवर बसत होते. त्यावेळेला काय ट्रॅक्टर बिक्टर काय नव्हते. तर बैलगाडीवर बसवल्यावर मी आणि मिलिंद पूजा करून नंतर गणपती मिरवणुकीला मार्गस्थ होत होता. आजही आमचे रितेश पूजा करत आहे. आजही करतात. बरं जसा हा इतिहास ऍक्च्युली हे सगळं गोष्टी आहे ना हे श्रद्धानंद समाज जे ट्रस्ट इष्ट आता स्थापन करून करायला येतं ह्याने उद्धृत करणं गरजेचं आहे. परंतु प्रत्येक जण हे मुद्दामून या गोष्टीकडे कानाडोळा करतात. माझा थेट आरोप आहे. म्हणजे आताच्या हे सगळे लोक आहेत ना प्रत्येक वेळा ते आमच्यामुळं झालं ह्यांच्यामुळं काय नाही झालं. हे मूळ कारण शेटे आहेत. आजोबा गणपती. नाही आजोबा गणपती शेटे गणपती म्हणूनच ओळखला जात होता तो गणपती. जगभरामध्ये जर का हा उत्सव आला असेल गणपती उत्सव, आणि त्याचं जनक सुरुवात जर जनक जर का शेटे घराणा असेल तर ते मान्यच करायला पाहिजे. होय की. पण हे प्रत्येक गोष्ट सांगताना ते सांगत नाहीत ना. हे त्यांनी सांगणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे इतिहास खरा इतिहास लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. परंतु काय सल्ला द्याल त्यांना. म्हणजे खरा इतिहास लोकांसमोर सांगावा एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी काय आता ते करतायत बसवत आहेत सगळं करतायत त्यांच्या अखत्यारीत सगळं आहे. ह्याला तर काय आम्ही विरोध करायचा संबंधच येत नाही. परंतु खरा इतिहास लोकांसमोर आणावा. हा जसा इतिहास आहे तशीच एक परंपरा आणि ऐतिहासिक महत्व असलेलं सिद्धेश्वर यात्रा ह्याच्यावर काय सांगाल तुम्ही. सिद्धेश्वराच्या यात्रेमध्ये पूर्वी 4 दिवस थोबड्यांचं जेवण असत होतं संपूर्ण यात्रेकरूंना. ह्याचा पुस्तकात उल्लेख आहेत. माझ्याकडे पुस्तकं आहेत सगळे आहेत. त्याच्यामध्ये उल्लेख आहे की थोबडे हे एकदम टॉपच्या मानकरी घराणे असून जत्रेमध्ये 3 दिवस ह्यांचंच जेवण असत होतं. मला एक प्रश्न म्हणजे खुलून त्याच्याबरोबर मला ऐकायचं आहे आणि प्रेक्षकांनाही ते समजलं पाहिजे. त्याचे सोपस्कार कसे होते, त्याची सुरुवात कुठून व्हायची, त्याचे मानकरी कोण, मूळचे नंदी ध्वज किती आणि त्याचा मूळचा पुजारी कसा. पहिला तर 2च नंदी ध्वज असत होते. पहिला एकच असत होता खरं म्हणजे आणि ते देवस्थानचा असत होता. त्यानंतरनं 2 झाले, 2 नंतरनं 5 झाले, 5 नंतरनं 7 झाले. 2 कधीची घटना आहे. हे 2 मता मला ते सालानुसार सांगता येणार नाही. 1800 सालात वगैरे 2 असतील. 1805 1825-50च्या काळात. बरं तुमच्या आजोबाकडनं ऐकले असतील की ह्याचे सोपस्कार कसे. आमचे आजोबा आमचे वडील 14 वर्षाचे असताना कैलासवासी झाले. अरे बापरे. हा संदर्भ तुम्ही कुणाकडे. आमचे वडील पाचगणीमध्ये नीलकंठराव कल्याणी आणि त्यांनी संजीवन कॉलेजमध्ये संजीवन शाळेमध्ये तिथं पाचगणीला शिकायला होते. तिथं झालं शिक्षण त्यांचं. नीलकंठराव कल्याणी आणि मित्र होते. त्या वडिलांनी अनेक गोष्टी सोलापुरात प्रथम केलेल्या आहेत. अनेक गोष्टी. कुठल्या गोष्टी. उदाहरणार्थ इथं इंडियन ह्यूम पाईप म्हणून एक पाईप फॅक्टरी चालू झालं सिमेंटची. बर. इमिडिएट 3 महिन्यानंतर ना आमच्या वडिलांनी शंकर स्पन पाईप म्हणून पाईप फॅक्टरी चालू केली होती. आणि त्यानंतर ना निशिगंध हे फुल जे येते ना आता तुम्ही सगळीकडे हार वेण्या वगैरे बघत असाल तर ते फुल सोलापुरात फर्स्ट टाइम आमच्या वडिलांनी लावलं. आम्ही फुकट वाटलेले आहेत फुलं. फुकट गजरा करा हार करा म्हणून. आणि त्यानंतर त्याच फुलाचे रोज 1000 रुपये आणत होतो मी आशा फ्लॉवर स्टॉल कडून. मी जवळजवळ 7वीत 8वीत असेल त्या काळात. त्या काळात मी 1000 रुपये रोज आणत होतो रोज त्या फुलाचे म्हणजे श्रावणात बिवणात.
ते झालं. तैवान पपई आमच्या वडिलांनी फर्स्ट टाइम लावली. थॉम्सन सीडलेस द्राक्ष आमच्या वडिलांनी पहिल्यांदा लावला. पूर्ण स्वित्झर्लंड, फ्रान्स वगैरे सगळं दौरा करून येऊन थॉम्सन सीडलेस आमच्या वडिलांनी लावला. हां, हे नाना काळे, ढोंसळे वगैरे वगैरे हे नानाच जे द्राक्ष बागायतदार आहेत, हे सगळे द्राक्ष बागायतदार आमच्या वडिलाकडे येत होते. आमच्या आईला पण संपूर्ण द्राक्ष बागेचं नॉलेज होतं. तुमची आई कुठल्या मूळच्या? बार्शीचे. बार्शीचे ते मुलगेचे. अच्छा. आमचे त्या आजोबांना हिंदुस्थान सरकार म्हणून पदवी दिले होते ब्रिटिश गव्हर्नमेंटने. काय वैशिष्ट्य काय त्यांचं? वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा व्यापार होता फक्त मिठाचा, पण ते व्यापार म्हणजे वॅगन टू वॅगन. ते पोते बिते मार्केट नाही, वॅगन टू वॅगन वापर करत होते त्यांनी मिठाचा. हा, बार्शीत बसून. फार मोठा इतिहास आहे. आणखी काय सोलापूरसाठीचं नवं योगदान असू शकतं त्यांचं? थॉम्सन सीडलेस पहिल्यांदा लावले, अनेक गोष्टी केली त्यांनी. हे आता तुम्हाला सगळीकडे जे गवत दिसतंय घाण पाण्यावर, ते गवत पहिल्यांदा त्यांनी लावले, माझ्या वडिलांनी लावले. गवत ते घाण पाण्यावरती. आता तुम्ही पुढे गेलो, लक्ष्मी विष्णूच्या पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला तुम्हाला गवत दिसतंय बघा, मोठं गवत. हा, काय त्या गवताचं वैशिष्ट्य? ते जनावराला खायला. मग त्यावेळेला गावात सगळं चर्चा झालं होतं, ते थोबडे आप्पासाहेबला हेड आले का, कोण शेतात गवत लावतात का म्हणून. आज सगळेजण शेतात गवतच लावतात. कारण रोज पाहिजे असला रोज पैसे मिळतात, आठवड्याला पाहिजे आठवड्याला, महिन्याला पाहिजे महिन्याला, वर्षाला पाहिजे वर्षाला. ऑप्शन्स अनेक आहेत ना त्यात. नाही, पण असे नवनवीन प्रयोग करण्यामध्ये म्हणजे फार त्यांचा हातखंडा होता आमच्या वडिलांचा. परंतु ते घरातलं यादवीमुळे ते काय फार मोठं नाही, तर आम्ही एक निलकंठराव कल्याणी सारखं फार मोठं इंडस्ट्रियल घराणे असलो असतो. हा, त्यांना वाव मिळाला असता तर. म्हणजे घरातलीच यादवी खूप मोठी होती, त्यामुळं ते फार आम्ही पाठीमाग पडलो. आठवतं का वडिलाचे काय केस? 100% आमच्या घराण्यात एकच शिकवण दिलं जाते, तर लांडी लबाडी चोरी चपाटी हे एवढं सोडून तुला काय पाहिजे ते कर म्हणते. आणि आमचं वैभव एवढे वर्ष झालं टिकून आहे आणि कमी झालं नाही, आम्ही वाढवलेलं आहे. मी तर वाढवलो, मी पण अनेक गोष्टी केलो. काय सोलापुरामधलं एकमेव RBI रजिस्टर्ड फायनान्स NBFC नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन माझं आहे, एकमेव. त्यानंतर ना मी एक इंडियाचं फर्स्ट सर्टिफाईड ऑर्गॅनिक फर्टिलायझर मी तयार केलो. आणि मी ऑल ओव्हर इंडिया 18 ठिकाणी प्रोडक्शन करत होतो. आणि आमचं ते फर्टिलायझर एवढं चांगलं होतं, एवढं चांगलं आहे की ती माझी कंपनी टाटाने ॲक्वायर केली. हां, त्यानंतर ना आम्ही आता हे गडकरी साहेब जे काही टेक्नॉलॉजी वापरून रोड करतायत, हे रोड म्हणजे कॉन्क्रीट ट्रीटेड बेस CTB म्हणतो आम्ही त्याला. ही टेक्नॉलॉजी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस इंडियामध्ये आम्ही केली. आम्ही दिल्ली कलकत्ता मार्ग नॅशनल हायवे नंबर 1 ते फ्रॉम वाराणसी टू औरंगाबाद इन बिहार 86 किलोमीटर 10 लेन रोड आम्ही NHIचं अप्रुव्हल आणलं ह्या नवीन टेक्नॉलॉजीला, आणि ते आम्ही रोड केला. तुम्ही केला? हा. एवढं मोठं काम? पण वाटत नाही हो, मी एवढ्या मोठ्या माणसाबरोबर बोलत बसलो. असं अनेक केले, तर अजून अनेक प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये होते. परंतु हे आमचं देवस्थानचं आणि हे शुगर फॅक्टरीचं शुक्ल कास्ट माझ्या पाठिंबा लागल्यामुळं मी ते थोडं अनेक प्रोजेक्ट आता पाईपलाईन मध्ये आहेत माझे. उदाहरणार्थ एक जंगल आहे, उदाहरणार्थ एक सोलार आहे, आता अनेक आहेत असे. त्यामध्ये कास्ट म्हटल्यावर मी तुम्हाला विचारतो की अगोदर पहिल्या शुक्ल कास्टाकडे घेऊ. मंदिर समिती काय? मंदिर समितीमध्ये बघा, देवस्थाननी बेकायदा बांधकाम करून ते इंजिनिअरिंग कॉलेज इथं आहे ना, हे ह्याचं इंजिनिअरिंग कॉलेजच्या बांधकाम बेकायदेशीर करून 9,08,000 रुपये दंड भरलेत. आता ट्रस्टने बेकायदा बांधकाम करावं का? आणि 9,08,000 रुपये दंड होण्यासारखं काम करावी का? म्हणजे दुसरं बेकायदेशीर काम करायचं आणि परत दंड भरायचा, ह्याचा हातखंडा आहे हो.
त्यानंतर ना ते सभा मंडपाचं काम त्याला 20 लाख रुपये दंड. त्या बाबतीत एक मला असं म्हणायचं एक सभा मंडप हे वारदानी बांधला आणि तो संदर्भ येतो म्हणून तो पाडला. हा, हे करेक्ट आहे एकदम, अगदी चांगला होता. तुम्हाला बी आठवत असेल हो. ते मंडपाला एकदम काही चांगलं झालेलं होतं. नव्हतं, हो. काय नव्हतं. हो. आता ह्याने उगाच ते गंजला होता आणि पडायला झालता हे वगैरे कारण सांगा लागले. तर हे दूध का दूध पाणी का पाणी होण्यावर आहे जरा थोडी देर में. काय ह्यांच्या विरुद्ध मी जे काही दावे केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं सिद्ध होईल काय. परंतु म्हणजे हे चोराच्या उलट्या बोंबा ते उगा खराब झालतं, हे काही झालं नव्हतं. ह्यांना काढा ज्यांना हे देवस्थान गिळंकृत करायचं होतं. ह्यांनी आजोबापासून माझा काका होता आणि मामा होता आणि हे होता आणि ते होता असं सगळं लिहून दिलेलं आहे. आणि त्यात परत हे म्हणतात की संगमेश्वर कॉलेज हे आमच्या स्वतंत्र मालकीचे आहे म्हणतात. अहो, जी ट्रस्ट आहे, जी सोसायटी आहे, ही स्वतंत्र मालकीची कशी असू शकते. त्याच्यावरती हनगल स्वामी हे म्हणून तिथं लिहिलेलं आहे. तरी ते लोक स्वतंत्र मालकीचं आहे म्हणून हे लिहून देतात. आणि हे ट्रस्टी सगळे त्यांनी काय लिहिलेलं आहे ते न वाचता सह्या करतात. त्याच्यामध्ये हे वकील लोक बी आले, ह्याने बी सह्या करतात स्वतंत्र मालकीचे, ह्यांच्या सनदा जातील. हे असं काहीतरी लिहून दिल्यावर ट्रस्ट हे स्वतंत्र मालकीचं असतंय का. ट्रस्टचा मालक हे शेवटी सरकार असतो. हा, कुठलाही ट्रस्ट असला तर त्याचा मालक सरकार असतो. पण मंदिर समितीचं किंवा पंच कमिटीचं एक ते झालं. त्याच्यानंतर ना सभा मंडप आणि ते पोर्च हे दोन्हीलाही, पोर्चला तर आज तागायत म्युन्सिपाल्टीची परवानगी नाही ना त्या आर्किओलॉजीची परवानगी आहे. आर्किओलॉजी पण नाही. आणि सभा मंडपला बी आर्किओलॉजिकल परवानगी नसताना बांधले तर ते दोन्हीही चार्जशीट फाईल आहेत. आणि पैसे देऊन फक्त केवळ पैशाच्या जोरावर ऍक्च्युली 2016ला पोर्चचं चार्जशीट दाखल झालेलं आहे. आज 2025 म्हणजे 9 वर्ष झाले. 9 वर्ष आणि हे समन्स केस म्हणलं जातं याला. म्हणजे ज्या केसेसला 1 वर्ष 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्याला समन्स केस म्हणतात. आणि कायद्याने त्याला 6 महिन्याच्या आत डिस्पोज ऑफ करणं कायद्याने मॅन्डेटरी आहे. तरी देखील हे लोक आज तागायत पैसे देऊन केवळ हे प्रकरण दाबत आलेले आहेत. 9 वर्ष. आणि दुसरं जे आहे ते 2018 साली सभा मंडपाचं चार्जशीट दाखल झालेलं आहे. त्या गोष्टीला पण आज 7 वर्ष झाले. फक्त तारीख पे तारीख त्यांना कोण आहे, कोणाला तर 4 चिरीमिरी खाऊ घालायचं आहे, पुढचं तारीख आहे. मी आता त्याच्यामध्ये पण इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि हे प्रकरण तसाच लावतो मी. ते पण त्याच्यामध्ये बी त्याला किमान 1 वर्षाचा सजा 100% होत आहे त्याच्यामध्ये. हा, हे कारखान्यामध्ये जे पोल्युशन केला त्याच्याबद्दल पण 19A 19B मध्ये मी त्यांना तक्रार केलेला आहे. शासनाने पण केलेलं आहे, NGTने पण सांगून केलेलं आहे. आता ते पण असंच तारखा पडायला येतं. आता ते पण मी प्रकरण धसास लावतो. त्याच्यामध्ये याला 1 वर्षाची शिक्षा होत आहे. मूळ साखर कारखान्याची स्थापना कोणाची आहे? मूळ साखर कारखान्याचं लायसन्स आणले प्रभुराज लिगाडे आणि मुत्तप्पा मेंगाणे यांनी. तर ते 70 लाख रुपयाचं भाग भांडवल गोळा करण्याचं त्यांच्या हातून न झाल्यामुळे हे प्रस्ताव आमच्याकडे आला. आमच्याकडं म्हणजे आमच्या वडिलाकडं. मग ते प्रस्ताव घेऊन हे काळात आम्ही सगळे मिळून हे कारखान्याची स्थापना केली. तर आता 70 लाख भाग भांडवल कसं गोळा करायचं. तर 70 लाखाचं आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज काढलं. त्याला आमची सर्व इस्टेट घाण होती. त्या 70 लाखाच्या कर्जाला त्या काळात म्हणजे 1968-69ची गोष्ट. तर मग शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांचा 7/12 उतारा आणि एक कर्जाचा फॉर्म 1000 रुपये, तुम्हाला 4 हे शेअर्स घ्यायचे असले तर 4000 रुपये असं ते कर्ज घेऊन तुम्हाला ते तेवढे शेअर तुमच्या नावावरती आणि त्याचं पेमेंट बँक करणार. तुमच्या नावावर कर्ज, पैसे वापरणार हे आणि इस्टेट घाण आमची. हे असं हे साखर कारखाना उभारलेला आहे. 70% कर्मचाऱ्यांची भरती माझ्या वडिलांनी केलेली आहे. मग काळाजीचा संदर्भ कधी आला? नाही, काळाजी पहिल्यापासूनच त्याच्यात होतेच. काळाजी नाही असं नाही. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मी माझ्या बघण्यात किंवा अनेकाचे संदर्भ घेतल्यानंतर चेअरमनशिप हे सुरुवातीपासून काळाजीकडे आहे की नाही, काळाजीकडेच आहे. पण मध्यंतरी 1-2 वर्ष माझ्या अंदाजे ते BS बिराजदार म्हणून चेअरमन होते. बर. त्यावेळेला हे दोघं बी पडले होते, महादेव चाकोते आणि धर्मराज.
दोघंही पडले होते निवडणुकीत. तुम्ही पण होतो संचालक? मला हे ॲक्च्युली आहे ना, हे सार्वजनिक जीवनामध्ये काही कधी इंटरेस्ट नव्हता. मी बिझनेसमन आहे काय, त्यामुळं मला हे सगळं करण्याचं. ज्या वेळेला आमचे वडील गेले त्यावेळेला ते ट्रस्टी नियमाची पाळी आली, त्यावेळेला मी आमच्या लहान भावालाच करायला लावलो. त्यानंतर कारखान्यामध्ये डायरेक्टरशिप देण्याची वेळ आली त्यावेळेला पण मी आमच्या लहान भावालाच द्यायला लावलो. त्यामुळं मला कधीच इंटरेस्ट नव्हता. फक्त केवळ ते आमचा लहान भाऊ मुन्ना मालक आमचे वारल्यामुळं मला ह्याच्यामध्ये पडावं लागलं. पण कदाचित हे ईश्वरी संकेत असू शकेल की ह्यांचे जे सगळे कृष्णकृत्य आहेत ते उघडकीस आणायला माझी नियुक्ती परमेश्वरांनी तिथं केलेली आहे. इतका राग तुम्हाला येतो त्या बेकायदेशीर कामाचा, नेमकं कारण ह्याची सुरुवात झाली साहेब? बघा, ते असं झालं की तुम्ही कधी समोरासमोर बसलात? 100 वेळा बसलाय. त्या वेळेला हे बघा, लास्ट फायनल तर मला त्या दिवशी त्या सावरकरच्या जयंतीसाठी का काय तर मी अंदमान निकोबारला निघालो होतो. मला बेंगलोरवरनं फ्लाईट होता. तर सकाळी 9 वाजता त्याच्या घरी जाऊन त्याला बोलवून 1 तास त्याला सांगितलं, तू राजीनामा दे बाळ, तुझ्या हातनं होत नाही, तुझी लायकी नाही, तुझी लायकी नाही. हे कारखाना बी सांभाळायचे आणि हे बी सांभाळायचे, देवस्थान बी सांभाळायची, तू कायदेशीर काही करत नाही, त्यामुळं तू राजीनामा दे. तुला नीट सांगायला आलो म्हणून 1 तास सांगितलं होतं त्याला, तरी त्यांनी दिलं नाही. मग मी किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 2018. 2018 म्हणजे परवाचीच गोष्ट आहे. 2018ची गोष्ट. मग ते मी आलो परत तर 5/6/18 मी 4ला मी विचारलो त्यांना काहीतरी, ते मला ह्यांचे सगळे दिसालेले धंदे, मग ते प्रोसिडिंगचे मला कॉपी वगैरे दे म्हणून मी मागितल्यावरती तुमचा हेतू स्वच्छ नसल्याने ते देता येत नाही म्हणून. माझा हेतू काही असला तर तुमचं काहीतरी तिथं घाण काळं बेरा असल्याशिवाय तुम्ही नकार द्यायचं कारणच नाही हो. तुमचं जर सगळं स्वच्छ असेल तर दाखवा की. तुमचा हेतू स्वच्छ नाही म्हणून कारण देऊन मला, मग 5/6ला ते मी सकाळी घेतलो. मी संस्थापक इथला असल्यामुळं तुम्हाला असलं मला घाणेरडं राजकारण माझ्याशी करण्याचा काही अधिकार नाही आणि मी योग्य ते कायदेशीर कारवाई करतो असं तिथं लिहून देऊन मी सरळ गाडीत बसलो, पुण्याला गेलो. पुण्याला जाऊन ह्याचा चॅरिटी ॲक्ट पुस्तक घेतलो आप्पा बळवंत चौकातून. तिथं आहे घर माझं. घरी जाऊन झोपलो. सकाळी उठून बॉम्बेला जाताना ते सगळं वाचलो. आमच्या मित्राच्या एका ऑफिसमध्ये बसून ते स्टेनोला सर्व डिक्टेशन दिलो. ते प्रिंटआउट घेऊनच मी चॅरिटी कमिशनरकडे जाऊन 41D, 50A, 41B तिन्ही अर्ज देऊन टाकले तिथं 6/6/18ला. आणि ते इथं आणून 9/6/18ला ह्यांना दिले. तर ह्यांनी 9/6/18ला दुपारी मला कारणे दाखवा नोटीस दिलेत. आणि 3 दिवसाची मुदत दिलेत, भरपूर 3 दिवस. आणि 3 दिवसाची मुदत दिल्यानंतर मी 3 दिवसात त्यांना हे दिलो की बाबा हे तुझे काय काय चुका आहेत सगळ्या लिहून तू राजीनामा दे. तू मला कारणे दाखवा नोटीस द्यायची गरजच नाही आहे, तू राजीनामा देण्याची गरज आहे, लिहून दिलो. मग त्यांची मिटिंग घेतली 16 तारखेला काय काहीतरी, आणि काढून टाकू म्हणून सगळे काय तर. मग मला आमचे मिलिंद मालक सांगितले की त्यांच्या वडिलांचं आमच्या घराण्याचं फार मोठं योगदान आहे ह्याच्यात, हे असं काढणं योग्य नाही. मग त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ती दुसरी फेर नोटीस म्हणून अजून एक काढले की तुम्ही आरोप बिनशर्त माघारी घेत असल्यास, म्हणजे दमदाटी माघारी घेत असल्यास तुमच्या बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल. मग उत्तर काय दिलं? मग मी त्याला उत्तर दिलं की बाबांनो, हे सगळ्या चुका तुमच्या आहेत, त्या सगळ्या चुका उद्धृत केल्या आणि सर्व ट्रस्टी जे आहेत त्यांना ह्याची एक कॉपी द्या आणि त्यांचं लेखी म्हणणं घ्या आणि मीटिंगमध्ये मला बोलवा. मीटिंगमध्ये मी माझी बाजू मांडतो, जे काय होईल ते होईल. तर त्याच्यावरती विद्वान वकील आपले आळंगे वकील, जे जगभरामध्ये सगळ्या सोलापुरातील वकिलांना अशा प्रकारचं शिक्षण देतात, कसं खटला लांबवावा वगैरे वगैरे, कसं खोटं कसं वागावं हे शिक्षण देतात आळंगे वकील. तर त्यांनी
त्यांना सल्ला दिला की अध्यक्षांना अधिकार आहे की त्यांना न बोलवता देखील काढता येतं. हे लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणून सांगतो. मला काय वर्ण कळालं नाही, त्यांनी लिहिलेलं आहे असं आळंगेंनी सल्ला दिला म्हणून. आणि मग मला न बोलवता मिटिंग घेऊन मला काढले. तर म्हणजे सगळं बेकायदेशीरच करायचं हो. ऍक्च्युली नॅचरल जस्टिस कशाला म्हणते, तर मला काढणार आहे म्हणलं तर मला बोलायची संधी द्यायला पाहिजे का नाही. संधी मिळाली पाहिजे. मग मला संधी न देता मला काढण्यात आलेलं आहे. हे यांचे वागण्याची पद्धत बेकायदेशीर. मग न्यायालयामध्ये दाव घेतले आणि अनेक त्यांचे काळे मिळे असं सगळं बाहेर काढलेले आहेत. सगळेच्या सगळे ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्याने सिद्ध होते. आता 9 लाख दंड झाला म्युन्सिपाल्टीने केलेला आहे, मी तर नाही. त्याचं सही शिक्क्याचं अशोक चक्र सही शिक्क्याचं लेटर आपल्याकडे आहे. त्यानंतर ना भरले फाईन, ते अशोक चक्र सही शिक्क्याचं पावती आपल्याकडे आहे. सगळं आपल्याकडं. सभा मंडप 20 लाख दंड झाल्याचं पत्र आपल्याकडे आहे, त्याने ते भरलेचं आपल्याकडं आहे. त्यानंतर 2 चार्जशीट झाले ते आपल्याकडं, चार्जशीट कोर्टात सगळ्यालाच बघायला मिळू शकते. हरित लवादाचा पण नोटीस आली. हरित लवादाने यांना आतापर्यंत यांनी 9 कोटी रुपये कारखान्याचे भरलेत दंड. आणि ह्याच्या पुढं अजून किती भरावं लागणार हे माहीत नाही, आणि खर्च किती करावा लागणार हे माहीत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवा 16 मे 2025 रोजी ओक साहेब रिटायर होताना लास्ट एक जजमेंट देऊन गेले. तर वनशक्तीच्या ह्याच्यामध्ये, त्या वनशक्तीच्या ह्याच्यामध्ये 16 मे पर्यंत ज्यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे त्यांचाच एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ग्राह्य धरला जाईल. आणि पोस्ट फॅक्टो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजे तुम्ही सगळं काम करून नंतरनं जर क्लिअरन्स मागणार असाल तर ते नियमबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून आज तागायत ह्या सिद्धेश्वर शुगर फॅक्टरीला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाही. त्यामुळं ह्याच्या पुढं त्याला आयुष्यात 5,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप करता येणार नाही. आणि त्याला आज 600 कोटी रुपये कर्ज असून 200 कोटी रुपये नुकसान आहे. 5,000 टन रोज गाळप करून हे कर्ज फेडता येणार नाही आणि हे नुकसान कदापि भरून येणार नाही. त्यामुळं आता मी सर्व शेतकऱ्यांना, सभासद शेतकऱ्यांना सिद्धेश्वर शुगर फॅक्टरीच्या एक कळकळीचं आणि नम्र आव्हान करू इच्छितो की त्यांनी त्यांचा लढा उभा करून ह्या काढाच्याकडून सर्व नुकसान भरपाई करून घेऊन आपला कारखाना ऊर्जित अवस्थेत आणणं हे एकमेव त्यांच्या समोर राहिलेला पर्याय आहे. तरी त्यांनी तो लढा उभा करून ह्याच्याकडून त्या कारखान्यात झालेले पूर्ण नुकसान भरपाई त्याच्याकडून करून घेणं हे क्रमप्राप्त आहे. तरी ते आपण करून घ्यावे आणि आपला कारखाना वाचवावा अशी मी यांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो. असं वाटतं तुम्हाला भविष्यामध्ये कारखाना टिकेल? ह्याच्याकडनं भरून घेतल्याशिवाय ते कारखाना ऊर्जित अवस्थेत येणं कदापि शक्य नाही. आता जवळपास कारखान्यावर किती कर्ज असेल? 600 ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मागच्या वर्षीच्या FRP नुसार, फक्त बरं का, मी फक्त FRPचं बोलतोय, ते 20 कोटी रुपये देणे बाकी आहे. त्याला RRC मिळालेला आहे 25/3/2025ला. सालेमठ साहेब आपले शुगर कमिशनर आहेत, त्यांनी ते इश्यू केलेले आहे, इथं कलेक्टरकडे आलेले आहे. RRC म्हणजे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट. म्हणजे लँड रेव्हेन्यू कसं असतं त्याप्रमाणे ते तुमची जायदाद विकून ते वसूल करण्याचं असतं, ते सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि हे सरकारी काम 6 महिने थांबप्रमाणे यांनी आजही काहीही कारवाई केलेली नाही. त्या तहसीलदारला विचारलं तर तहसीलदारकडे आलेलं आहे, पण त्याने अजून काहीही केलेलं नाही. कारण तिथं घ्यायला काय नाहीच आहे, साखर एक पोतं नाही किंवा ते मोलॅसिस नाही, काय नाही. आता ह्यांचे जमिनी विकूनच ह्यांचे पैसे द्यावं ही परिस्थिती आहे. हे 20 कोटी रुपये त्याच्या व्यतिरिक्त ह्यांनी जास्तीचं डिक्लेअर केलेले पैसे वेगळे, मागच्या वर्षीचे 250 रुपये आणि मागच्या वर्षीचे 400 रुपये हे वेगळे. म्हणजे एकूण 80 कोटी रुपये ते 100 कोटी रुपये ऊस उत्पादकाच्या ऊसाचं देणं आहे. त्या व्यतिरिक्त 600 कोटी रुपये कर्ज आहे आणि 200-2.25 कोटी रुपये नुकसान आहे कारखान्याला. हे ह्यांची कर्तबगारी.
वाईट वाटतं ना एवढा मोठा म्हणजे अतिशय वाईट वाटतं. हे शेतकऱ्यांचा कारखाना ह्या माणसांनी देशोधडीला लावला. अतिशय माझा जीव असा कासावीस होत आहे. त्यामुळं मी एवढं कळकळीने बोलत असतो प्रत्येक वेळेला. आणि हे समाजातले उपटसुम लोक त्याच्या पाठीमागे फिरतील. मला काय ह्याला लाजा कशा वाटत नाही मला कळत नाही. खूप प्रतिष्ठित लोक त्यांच्या सोबत असतात. ते कळालं की पण त्यांचं लायकी. परवा लिंगायत समाजाचं नेतृत्व 13,000 मतं घेऊन त्या बाबा मिस्त्रीला ह्याच्यापेक्षा जास्त मतं पडलेत. अमर पाटलाला यांच्यापेक्षा जास्त मतं पडलेत. निवडून आलेला तर सुभाष देशमुख वेगळाच. हा 4थ्या नंबरवर आला लिंगायत समाजाचं नेतृत्व. याचं काही ह्याला कोणी ऐकत नाही काय नाही. जे ते बगल बच्चे जेवढे आहेत ना पाळलेले तेवढेच ह्याच्याकडे असतात. बाकी कोणी नसतात. त्यांचा आरोप थेट आहे की थोबडे बोलायला लागले की वायफळ बोलतात त्याला काय आज पेस नसते असं. आता ह्याच्यामधलं मी कुठलं एक म्हणलेलं वायफळ आहे किंवा काहीतरी निरर्थक आहे किंवा काही चुकीचं आहे खोटं आहे त्यांनी प्रूव्ह करावं. एक गोष्ट प्रूव्ह करू दे. मी काय त्यांच्याबद्दल बोलायला सोडून देतो. मी हे गोष्ट 2 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की ह्यांनी शेतकऱ्यांना भरीस घालून उगीच अव्वाचे सव्वा रेट डिक्लेअर करून ऊस घालायला भाग पाडायला आले शेतकऱ्यांना. हे 420चं कृत्य आहे हे. असं लोकाला भुलया दाखवून त्यांना करणं हे 420 आहे. हे माझी फिर्याद कोर्टात दाखल आहे. आणि मी त्या फिर्यादीत म्हणल्याप्रमाणे आज हा माणूस पैसे द्यायला समर्थ नाही. इतके गंभीर आरोप आहेत. शासनाकडूनचे तसे पुरावे आहेत. तुम्ही वारंवार सांगताय तरी देखील समाजातील प्रतिष्ठित लोक तुमच्या बाजूने का दिसत नाहीत? हे सगळ्यांना एक एक वाटतंय की आपल्याला ते संजूला काढले तसं आम्हाला बी काढील पंच कमिटीमधनं किंवा त्या ह्याच्यातनं. सगळे मॅक्सिमम लोक बगल बच्चे घेतलेले आहेत. आता ते मल्लू जोडबाई होता त्यांना तिथं भ्रष्टाचार केलाय साखर कारखान्यात. ते कळाल्यावरती उभ्या त्याचा राजीनामा घेतला ह्यानंच आणि त्याला परत पंच केला ह्यानंच. म्हणजे असल्या दबेल मिंध्या माणसांना इथे ठेवून टाकलेले आहेत सगळे. आणि जे चांगले आहेत ते आपली अवस्था माझ्यासारखी होऊ नये म्हणून गप बसते तोंड मिटून. दुसरं काय सगळे असेच आहेत. अब्दुल पुरकरांनी यांना केलं हो. आणि याने अब्दुल पुरकराचं नाव बी घेत नाही. तर हा काय इतिहास आहे? हे इतिहास लय मोठा इतिहास आहे. कोणात पडायला नको. थोडक्यात नाही काय बघा ते फार मोठं आहे जरा क्लिष्ट आहे. ते अब्दुल पुरकर दोघं भाऊ आले इथं नागप्पा आणि गंगाप्पा म्हणून. दोघांना याने जावई करून घेतले. दोघांना याने पैसे दिले व्यापार करायला. आणि काढा ते 75% आणि अब्दुल पुरकर 25%. हे काढा त्याने कमवलेले काय पैसे नाहीत. सगळे पैसे अब्दुल पुरकरांनी कमवलेले आहेत. ह्यांना 75 मिळाले त्यांना 25 मिळाले. तरी काय अब्दुल पुरकर एवढे मोठे आहेत. हे थोडक्यात त्यांचा इतिहास. चाकवतेंचा काय इतिहास आहे? चाकवते काय असं सांगण्याजोगं काय नाही. तेवढं काय त्याने बाबुरावांना धडाडीचे कार्यकर्ते होते. त्याने ॲक्च्युली मी तर म्हणेन की लिंगायत समाजामध्ये धडाडीने काम केलेलं एकमेव माणूस म्हणजे बाबुराव चाकोते. एकमेव माणूस. सर्व जग विरुद्ध असताना महापौर झालेले बाबुराव चाकोते. सर्व जग विरुद्ध असताना DCC बँकेचे चेअरमन झाले बाबुराव चाकोते. त्यांच्या एवढं धडाडीचं माणूस कोणीही झालं नाही आज काय. महादेवांना काय ते सगळं वाडवडिलाच्या पुण्याने हे नाही लोक आहेत हो. स्वतःच काय केलेत सांगा की. स्वतः कोण तर काय तर केलेले आहेत का? काही नाही. तुमच्या घराण्याच्या बरोबर असलेले आताच अस्तित्वात असलेले किती घराणे येतो काय माहित नाही बाबा. आता काय ये अब्दुल पुरकर बी अजून बी चांगले आहेत. काय वांधा नाही. अनेक घराणे आहेत चांगले चांगले आहेत म्हणजे टिकून आहेत. चव्हाण आहेत. चव्हाण कोण चव्हाण? ते सुपर पंप नाही का? हो
ते तुमच्या समकालीन? हा, ते आमचं जावं आहे, त्यांचं आजोबा म्हणजे हा. सुनीलचा आजोबा म्हणजे मग जावं आहे. अरे बापरे. आणि त्याची आई म्हणजे वारदाची मुलगी आहे. चव्हाणांची? हम्म. हा इतिहास माहिती आणि नव्हता. त्याची बायको म्हणजे धर्मराजची बहीण. हं. म्हणजे किती मोठं घराणं आहे ते पण. मग त्याने अध्यक्ष होते की त्यांनी पण सिद्धेश्वर देवळाचे. हा हा, सुनायचे आजोबा. हा. हम्म. तसं बार्शी कडूनचे कोण होते का हो वारदांचे? वारदाचे बार्शीकडनं वारदांना एकदा अध्यक्ष व्हा म्हणून एकदा ऑफर दिले होते, पण त्यांनी नको म्हणले होते. हे इतिहास आहे. आहे. बार्शी मधलं एक नाव प्रचलित असलेलं नाव म्हणजे सोपल. सोपल, काय आठवण मुलगे. काय? आठवण काय सांगाल तुम्ही? आठवण म्हणजे सोपल बी एवढे मोठे वगैरे काय नव्हते घराणे खरं म्हणलं तर. हा. परंतु त्यांना ते दिलीप सोपलांच्या मावशीकडनं ते पुण्याला हडपसरची एक एस्टेट आले त्यांना. बर. तिथून त्यांचं हे झालं उत्कर्ष. हडपसरला फार मोठं ते जाताना सगळे जे जागा आहेत ना त्या रस्त्याच्या, ते त्यांच्या मावशीच्या सगळ्या. कसं आहे माहितीये का पात्रे साहेब, हे लिंगायत समाजाचे कुठं कुठं जे जे आहेत ना ते अत्यंत मोठे लँडलॉर्डच आहेत, फार मोठे लँडलॉर्ड. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. हे सुनेलची आत्या दिले आहेत ते बाळासाहेब मुकरे म्हणून आता सध्या आहे. बाबासाहेब मुकरे होते, त्यांना त्यांची आत्या दिली होती. ते माई मुकरे म्हटलं तर त्या ह्याच्यामध्ये पुसद गावचे, ते पुसद, यवतमाळचं पुसद, तुमच्या वसंतराव नाईकाचं गाव. वसंतराव नाईकाला मोठं ह्यांनी केलं मुकऱ्यांनी. हा, मुकरे बाबासाहेब म्हटलं तर अतिशय मोठं प्रस्त. त्यांनी नेहरू सोबत लंडनच्या तिथं एलिझाबेथकडं जेवायला गेले होते बाबासाहेब मुकरे. आणि त्या माईचं त्यांच्या प्रत्येकाच्या घरी फोटो आहे तिथं. तिच्या घरात एकच तुम्ही त्याच्या हात पाय ठेवलो म्हणजे तुम्ही जेवण करूनच जायचं. ते बी गरम गरम व्हायचं, कोण करून ठेवलेलं बिवलेलं भांडण नाही. स्वतःची 100 एकर जमीन वसंतराव नाईकाला दिली त्यांनी. अरे बापरे. हा, आणि हे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना बाळ मुकरेच्या लग्नात तू पडायला उभारला होता मुख्यमंत्री. आणि हे बाबासाहेब आमदार होते. तर बाबासाहेब आमदार असताना त्यांनी आमदार निवासात राहणार आणि हे वसंतराव नाईक मुख्यमंत्री त्यांना भेटायला आमदार निवासात येणार. हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक उदाहरण असेल असं की मुख्यमंत्री आमदार निवासात जाऊन आमदारला भेटतंय असं. मला आणखी एक सांगायचं म्हणजे की आता तुमच्या वाड्यामध्ये किंवा घरामध्ये ऐतिहासिक संदर्भ देणारे अशा काही वस्तू असतील? हे अनेक आहेत. हो. आमच्याकडे एक तलवार आहे, त्याच्यावरती ते मुठीला वरती सोन्याचे हे आहेत. बापरे. हा, आमच्या वाड्यात आहेत. हो. अनेक आहेत. ढाल आहे, तलवारी तर एवढे होते त्याला ते सगळे आमचे देवस्थानचे कोण बी येणार भैया लोक ते ह्याला गस्त घालायला रात्री. ते एक एक जण एक निघून गेलं म्हणजे एक पुढं तलवार द्यायचं, असं करून आमचे तलवारी संपले. ते पूर्वीच्या त्या ह्याच्या बंदुका अनेक आहेत. अजूनही आहेत की. तो संदर्भ म्हणजे त्या आठवणी. खूप मोठी भांडी पण असतील तुमच्याकडे? होते, सगळे देऊन टाकले ना. काय उपयोग. तो एक संदर्भ राहिला. यात्रेचा संदर्भ आणि सोपस्कार कसे असायचे? तुम्ही जवळनं बघितलेली यात्रा कशी होती? नाही, हे असंच आत्ता जसं असतं तसंच असत होतं. मानकरी कोण असायचे? हे बघा, मानकरी असं आता मेंगाडे नंतर आले तर, पण मेंगाडे मानकरी आहेत. भोगडे नंतर आले तर भोगडे बी मानकरी आहेत. असं ते मानकरी एकच असं नाही हो. ते कसं कसं काय काय होत. आता चाकोतेला बी मानकरी केले का, तर एक संदर्भ म्हणून सांगतो. त्यांनी नगर प्रदक्षिणा मारले होते. बाबुरावांना नगर प्रदक्षिणा मारले होते. नगर प्रदक्षिणा म्हणजे सकाळी देवळातनं काठी निघाल ना अडसटलिंग करायला, ते सगळे पूर्ण अडसटलिंग करून घरी घेऊन जायचं गाठी रात्री. त्याला नगर प्रदक्षिणा म्हणतात. तर ते बाबुरावांना नगर प्रदक्षिणा मारले होते. असं त्या काळात लय असत होतं.
हे जसे घराण्याचे मानकरी आहेत तसे पूजेचे मानकरी कोण आहेत का? पूजेचे म्हणजे पूजा ते सर पुजारीच करणार ना. हम्म. हब्बू पुजारी आहे, त्यानं पूजा करतं सगळं. हिरे हब्बू का हब्बू? हब्बू हे खरं म्हणजे हिरे हब्बू आणि हब्बू दोघं मिळूनच करत होते काय. आता हिरे हब्बू मध्ये जेवढे लोक झालेत की त्यांनीच उभारतात 5 लोक. लक्षात आलं का? तिथं ते जत्रेत 5 लोक उभारतात ना, ते पूर्वी हब्बूचे पण असत होते त्यात. आम्ही स्वतः बघितलेलं आहे ते रेणूक हब्बू ह्यांना त्यांना उभारलेलं पंडित. पण त्यावेळेला हे हिरे हब्बूचे लोक कमी होते. आता ह्यांचेच घर एवढे झाले तर ते 5 लोक ह्यांचेच असतात. म्हणजे हब्बूच्या हब्बू आता स्टॉप झालं म्हणजे त्यामुळं. म्हणजे दोन्ही घराणं एक आहे का वेगवेगळे? एक नाही, वेगळे वेगळे आहेत. वेगवेगळे म्हणजे दोन. हे हिरे हब्बू आणि हब्बू एकच खरं म्हटलं तर ह्याने हे मल्लिकार्जुनचे पुजारी पुजारी मल्लिकार्जुनाचे पुजारी म्हणजे सिद्धरामेश्वरचे गुरुचे पुजारी म्हणून ह्याने हिरे. हिरे. हा, त्याने हब्बू हिरे हब्बू ह्याने. हा. सिद्धरामेश्वरचं गुरु मल्लिकार्जुन. हो हो हो. ते संदर्भ आहे. म्हणजे त्या अर्थी तो हा. संदर्भ आहे. आणखी काय आठवण सांगू शकता? अनेक गोष्टी आहेत तसं सांगण्यासारखे. काय ह्याने हिरे अब्बूने पहिल्या काठीवरती आपला अधिकार सांगितला होता. हा, मग त्यावेळेला आमच्या वडिलांनी आमचे सगळे वह्या पुस्तकं सगळे जमा केले. मग त्याच्यामध्ये 1774 वगैरेचे सगळे संदर्भ होते की ते नक्त नेमणूक शासनाची जी मिळत होती 251 रुपये ते आमच्या वहीला जमा असत होते. आणि वहीला जमा असून आम्ही सगळं सिद्धेश्वर संक्रांत खाते म्हणून आम्ही हिशोब ठेवून आम्ही सगळं ते जत्रा करत होतो. 1922 साली सोलापूरचा मामलेदार म्हणजे जो ब्रिटिश असत होता त्याने माझ्या आजोबाला एक पत्र लिहिलेलं आहे की रामचंद्र हेच परत रामचंद्रप्पा मल्लिकार्जुनप्पा रामचंद्रप्पा शेटे वारलेले आहेत, त्यांच्या जागी कुणाला पंच करू दे, म्हणजे हे पंचांची नेमणूक आम्ही करत होतो. हे महत्वाचा संदर्भ निघाला तुम्ही विचारल्यामुळं. एवढा मोठा संदर्भ. हा, 1922 आणि ह्या ह्याची नोंद आम्ही जे ते पत्र आम्ही जमा केलं होतं पत्र कोर्टात, ते कोर्टाच्या कागदपत्रामध्ये ह्याची नोंद आहे की 1922 साली मामलेदारांनी तोबडेंना पत्र लिहिलं होतं. मग 2 नंबर काठीचा का 1 नंबर काठीवरचा दावा तुम्ही कसा सोडवला? म्हणजे तुमच्या मग घराने ते सगळं आमच्याकडे असत होतं. आम्ही देवस्थान स्थापन करून आम्ही त्यांच्याकडे दिलो आणि पहिली काठी वगैरे विकत सगळं आम्ही आणत होतो. त्याला बाशिंग आम्ही करत होतो, फडी आम्ही बांधत होतो. ते सगळे खर्च दाखवल्यावरती ते सिद्धेश्वर सगळ्या काठ्या देवाच्या काठ्या आहेत, बाकी सर्व फक्त त्या काठीचे मानकरी आहे असं निवाडा झाला. देवस्थानच्या मालकी आहेत सगळ्या. तुमच्या मित्राबरोबरचे संबंध कसे आहेत? कोणते मित्र? विजयकुमार देशमुख मालकांचे चांगले आहेत की. देशमुख मालकांचं काय सल्ला द्याल त्यांना? काय त्यांना सल्ला द्यायचा, उपद्रव द्यायला चालू करा म्हणून सांगावं लागेल. निरुपद्रवी राहू नका. नाहीतर लोक कोण तुम्हाला काही करत नाही. जर काम करायला शिका का, लोकांचे काम केलं तरच काय तर होईल. काय अपेक्षा ठेवताय त्यांच्याकडे? काय आता अपेक्षा ठेवायचं, काय त्यांना सांगायचं. संधी मिळाली असते तर थोबडे घराण्यांचं पण नेतृत्व समोर आलं असतं. 100% आला असता. ते आमचे आजोबा अकाली वारल्यामुळं, नाहीतर इथं आमदार खासदार आम्हीच असलो असतो. हा, आमचे आजोबा जर अकाली वारले नसते, त्यांना इंटरेस्ट नव्हतंच ह्या गोष्टीमध्ये. काय सगळं आमाप असल्यामुळं आमच्या आजोबाचं 4 घोड्याचं बग्गी होतं. 4 घोड्याचं. त्याला इलेक्ट्रिक बल्ब होते बॅटरीवरचे, हँडब्रेक होता. इतकं मोठं वैभव असणारे थोबडे घराणं आणि त्या घराण्याचं प्रतिनिधित्व करणारे हे थोबडे मला मोठे, आणि आज त्यांच्याबरोबर चर्चा केलं. अनेक विषयावर त्यांनी चर्चा केल्या आणि ह्या चर्चेअंती अगदी कमी वेळामध्ये त्यांनी आपल्याबरोबर साधलेला संवाद आहे ते आता इथून निघून कोल्हापूरला जाणार आहेत. थोड्या गडबडीच्या व्यस्ततेमध्ये तुम्ही आलात मालक, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपले नमस्कार.